नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. अचानक कामानिमित्ताने घरी जात होतो, तर इकडे आपल्या पेठच्या बसस्थानकावरती आलो. नंतर इकडे खूप गर्दी झाली. बसमध्ये चढताना म्हाताऱ्या लोकांना कॉलेजची पोरं पार उचबाडून पाडत होती आणि हा आपल्या भागातील मित्र मला भेटला. मग त्याच्याशी गप्पा मारत पेठच्या बसस्थानकातून निघालो. मस्त इकडे पाहू शकता सगळी पब्लिक आपल्याच बसमध्ये चढली होती. नंतर इकडं मस्त निसर्गाचा आणि सगळीकडे हिरवळाई आता विलुप्त होत जात होती ते बघितलं आणि इकडे रब्बीचं सीझन सुरू झालं होतं. नंतर मला बसने साळपाडा फाटा येथे सोडून दिला आणि मित्राला पण बाय बाय करून मला तेथून एकट्यालाच पुढचा प्रवास करायचा होता, कारण गाडी नव्हती. म्हणून मग पुढे चालत असताना आमच्या तात्यासाहेबांचं पिकअप आला. मग त्यांच्या पिकअपमध्ये बसून चौफुलीपर्यंत प्रवास केला. पुढे मग जुन्या वाटेचा शोध घेत घेत निघालो. इकडे वाट सापडली आणि वाटेला चालत असताना धुड्या बघितला. मस्त धुडा होता आणि पुढे तर आंब्यांचं मस्त नियोजन केलं होतं ना, आंबे पण भारी फुटलेले होते. पुढे मस्त मोठमोठाले दगड दिसत होतं. पुढे चालत असताना मोठा वाटेवरतीच खड्डा होता. बघितला नाही तर त्या खड्ड्यामध्येच पडलो असतो. पुढे इकडे बघतो तर काय, इथून माती खणून नेलेली होती. या मातीचा उपयोग करून आदिवासी भागामध्ये घरं पोचारली जातात आणि मस्त दिसतात. आणि जे पुढे दिसत होतं ते आमचं गाव आहे मित्रांनो. मग गावामध्ये शिरलो आणि गलीबोळातून आमच्या घराकडे निघालो.